आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण फ्रॅक्शन्स हा इयत्ता 5वीतील 5वा घटक पाहत आहोत. त्यापैकी काही घटक आपले शिकून झालेले आहेत. आता सब टॉपिक कोणता चालू आहे? लाईक फ्रॅक्शन्स अँड अनलाईक फ्रॅक्शन्स. समछेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक. समछेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक. Like fractions such as 1/7, 4/7, 6/7, whole denominators are equal are called as like fractions. Whose denominators are equal are called like fractions. म्हणजे ज्याचे छेद समान असतात त्या अपूर्णांकाला समछेद अपूर्णांक like fractions म्हणतात. Fractions such as 1/3, 4/8, 9/10 which have different denominators are called unlike fractions. म्हणजे ज्याचे छेद वेगवेगळे असतात त्यांना भिन्न छेद अपूर्णांक असं म्हणतात. अत्यंत छोट्या दोन कन्सेप्ट आहेत, लगेच लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे कन्वर्टिंग अनलाईक फ्रॅक्शन्स इंटू लाईक फ्रॅक्शन्स. कन्वर्टिंग अनलाईक फ्रॅक्शन्स इंटू लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे भिन्नछेद अपूर्णांकाचं रूपांतर समछेद अपूर्णांकामध्ये करायचं. पहा एक्झाम्पल. कन्वर्ट 5/6 अँड 7/9 इंटू लाईक फ्रॅक्शन्स. हिअर वी मस्ट फाइंड अ कॉमन मल्टिप्लाय ऑफ द नंबर 6 अँड 9. म्हणजे काय? तर आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी 5/6 आणि 7/9 हे दोन फ्रॅक्शन्स आहेत. या फ्रॅक्शनच्या 6 व 9 हे जे दोन छेद आहेत याचा विचार करून आपल्याला काय करावं लागेल? कोणत्या संख्येने याला गुणलं पाहिजे याचा विचार करायचा. त्यासाठी मल्टिपल ऑफ 6 म्हणजे थोडक्यात इथं 6चं टेबल तयार करा तुम्ही. 6, 12, 18, 24, 30, 36. तसंच खाली मल्टिप्लाय बाय 9, मल्टिप्लाइज ऑफ 9, 9, 18, 27, 36, 45. Here the number 18 is multiple of both 6 and 9. So let us make a 18 denominator of both fractions. 5/6 is equal to, आता हा जो 5/6 फ्रॅक्शन आहे त्याला आपल्याला किती गुणावं लागेल? 3 ने गुणावं लागेल. का? कारण ह्या दोघांच्या मल्टिप्लाइजमध्ये 18 कॉमन येतात आणि म्हणून आपल्याला त्या दोन फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 18 करायचा आहे. किती डिनोमिनेटर करायचा आहे? 18. म्हणून 5/6 इज इक्वल टू 5 इंटू 3 आणि 6 इंटू 3 इज इक्वल टू 50 डिवायडेड बाय 18. हा फ्रॅक्शन तयार होतो. 7/9 इज इक्वल टू 9 इंटू 2 डिवायडेड बाय 9 इंटू 2 इज इक्वल टू 14/18. Thus, the 15 divided by 18 and 14/18 are like fractions, respectively equivalent to 5/6 and 7/9. म्हणजे काय? तर 15/18 व 14/18 हे आता लाईक फ्रॅक्शन्स समछेद अपूर्णांक तयार झालेले आहेत. रिस्पेक्टिव्हली इक्वॅलंट कोणाच्या सममूल्य अपूर्णांक आहेत ते 5/6 अँड 7/9 ह्या अपूर्णांकाच्या सममूल्य किमतीचे ते आहेत. Here 18 is multiplied of both 6 and 9. We could also choose number like 36 and 54 as the common denominator. आपण फक्त 18च नाही तर त्या पुढचं 36 घेऊ शकलो असतो, 54 घेऊ शकलो असतो. कारण 6 आणि 9 या दोघांचे मल्टिप्लाइज हे पुढचे अंकसुद्धा आहेत. परंतु 18 हा छोटा होता म्हणून आपण या ठिकाणी घेतला. त्याच्याऐवजी 36, 54 आपण असे सुद्धा अंक घेऊ शकतो. ठीक आहे, समजलं? चला पुढं. आता बघा या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 18 आहे, तो तुम्ही घरी व्यवस्थित सोडवायचा. काय आहे हा? कन्वर्ट द गिव्हन फ्रॅक्शन्स इंटू लाईक फ्रॅक्शन्स. आता जे आपण उदाहरण बघितलं त्याच पद्धतीनं हे सगळे उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहेत. खूप सोपे उदाहरणं आहेत, ते तुम्ही सर्वांनी सोडवा. पुढचा मुद्दा पाहू आपण. कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन्स. comparing
लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे काय, समछेद अपूर्णांकाची तुलना. कशी करायची तुलना, लगेच एक्झाम्पल पाहू. A strip was divided into 5 equal parts. It means that each part is 1 by 5. The color part is 3 by 6, 3 by 5 and 1 plus 5, 1 divided by 5 plus 1 by 5 plus 1 by 5. असं आपल्याला ते लिहिता येतं. 3 by 5 ला आपण कसं लिहू शकतो, 1 by 5 plus 1 by 5 plus 1 by 5. The white part is 2 by 5 इज इक्वल टू, त्याला कसं लिहिता येतं आपल्याला, 1 by 5 plus 1 by 5, 2 times 1 by 5. द कलर्ड पार्ट इज बिगर दॅन द व्हाईट पार्ट. कलर्ड पार्ट कसा आहे, बिगर दॅन व्हाईट पार्ट. म्हणजे ह्या आकृतीमध्ये तुम्ही जर बघितलं तर रंग दिलेला भाग हा रंग न दिलेल्या भागापेक्षा मोठा आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, 3 by 5 is greater than 2 by 5. Fraction 3 by 5 is greater than fraction 2 by 5. Understand? Okay. बघा पुढचं सेकंड एक्झाम्पल. The strips is divided into 8 equal part. Another second strip. ही जी पट्टी आहे ती किती पार्टमध्ये विभागलेली आहे, ही पट्टी 8 पार्टमध्ये विभागलेली आहे. त्याच्यामध्ये 3 of the part have 1 color. ह्या 3 भागाला एक कलर दिलेला आहे. and another 4 have another color. हे जे 4 आहेत त्याला दुसरा कलर. मग याचा अपूर्णांक कसा तयार होईल, फ्रॅक्शन्स 3 by 8 and 4 by 8. मग यापैकी मोठा कोणता आहे, 4 by 8. का, बिकॉज आता हा महत्वाचा नियम आहे. काय नियम आहे हा, इन लाईक फ्रॅक्शन the fraction with the greater numerator is the greater fraction. In the like fraction, the fraction with the greater numerator is the greater fraction. म्हणजे काय, तर समछेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. झालं सगळंच, इतकं सोपं आहे. हा नियम तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. चला पुढं, कंपेअरिंग फ्रॅक्शन विथ इक्वल न्यूमरेटर. आता बघा मगाशी आपण काय बघितलं, समछेद अपूर्णांकाची तुलना केली. आता आपल्याला इक्वल काय, न्यूमरेटर म्हणजे सम अंश, ज्या अपूर्णांकाचे अंश समान आहेत त्या अपूर्णांकाची तुलना कशी केली जाते बघा. यू हॅव लर्न दॅट द व्हॅल्यू ऑफ फ्रॅक्शन विथ द न्यूमरेटर 1 डिक्रीजेस ॲज द डिनोमिनेटर इन्क्रीजेस. जेव्हा एक अंश असतो आणि त्या वेगवेगळ्या अपूर्णांकाचा जर छेद वाढत जात असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असेल तो अपूर्णांक कमी किमतीचा असतो किंवा छोटा असतो. इवन इफ द न्यूमरेटर इज नॉट 1, द सेम रूल अप्लाइड टू लॉंग ॲज ऑल द फ्रॅक्शन्स हॅव अ कॉमन न्यूमरेटर. फॉर एक्झाम्पल, लुक ॲट द फॉलोइंग फिगर. ऑल द strips in the figure are alike. बघा आता ह्या पिक्चरमध्ये पहा म्हणता येते आणि काय सांगता येते आपल्याला की ह्या 3 पट्ट्या दिलेल्या आहेत, सगळ्या सारख्या आहेत. त्याच्यामध्ये आता काय दिलंय, 2 of 3 equal part of the strip. आता या ठिकाणी एका स्ट्रिपचे किती भाग केलेले आहेत, 3 भाग केलेत आणि त्यातले 2 भाग रंगवलेत म्हणून 2 by 3. या दुसऱ्या स्ट्रिपचे किती भाग केलेले आहेत, 2 of the 4 equal part of the tree. 2च रंगवलेत, ते बी कसे 4 इक्वल भाग केलेले आहेत त्यातले 2 रंगवलेत म्हणून या ठिकाणी 2 by 4. तिसऱ्या स्ट्रिपमध्ये सुद्धा काय आहे, 2 पार्ट रंगवलेत परंतु भाग किती झालेत, इक्वल भाग 5 मग 2 by 5. आता बघा या ठिकाणी रंगवलेला भाग क्लिअरली तुम्हाला दिसतोय की या पट्टीमध्ये रंगवलेला भाग जास्त आहे, त्यानंतर या 2 नंबर पट्टीमध्ये आहे आणि 3 नंबर पट्टीमध्ये. म्हणजेच द फिगर शोन दॅट, फिगर काय दाखवते आपल्याला, 2 by 3 इज ग्रेटर दॅन 2 by 4 इज ग्रेटर दॅन 2 by 5. म्हणजेच काय, 2/3 हा अपूर्णांक 2/4 पेक्षा मोठा आहे आणि 2/4 हा अपूर्णांक 2/5 या अपूर्णांकापेक्षा
मोठा आहे. समजलं? चला पुढं. आता काय नियम तयार झाला या ठिकाणी बघा. ह्या दुसरा नियम, ऑफ टू फ्रॅक्शन्स विथ इक्वल न्यूमरेटर. जर अंश सारखा असेल, द फ्रॅक्शन विथ द ग्रेटर डिनोमिनेटर इज द स्मॉलर. ग्रेटर डिनोमिनेटर इज स्मॉलर म्हणजे काय सांगितलं त्यांनी, जर अपूर्णांकातील अंश समान असेल आणि छेद ज्या अपूर्णांकाचा मोठा असेल तो अपूर्णांक सगळ्यात छोटा असतो. ऑफ टू फ्रॅक्शन्स विथ इक्वल न्यूमरेटर्स द फ्रॅक्शन विथ द ग्रेटर डिनोमिनेटर इज द स्मॉलर फ्रॅक्शन्स. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट, comparing unlike fractions. Comparing unlike fractions. Teacher, suppose we have to compare the unlike fractions 3/5 and 4/7. Let us take an example to see how this is done. मॅडम म्हणतायत की 3/5 and 4/6 याच्यामध्ये आपल्याला कम्पेअर करायचं आहे. कसं करायचं कम्पेअर त्या संदर्भात चर्चा करतात. बघा, these two boys are standing on two blocks. How do we decide who is taller? हा प्रश्न विचारला आहे. सोनू काय म्हणते बघा, but the height of the blocks is not same. या ठिकाणी जे मुलं उभे आहेत ह्या आकृतीमध्ये, त्या आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येते की जे दोन ठोकळ्यावर मुलं उभे राहिले ते दोन ठोकळे सारखे नाहीत असं सोनू सांगतोय. इफ बोथ ब्लॉक आर ऑफ द सेम हाईट इट इज इझी टू टेल हू इज टॉलर. आणि सोनू म्हणतोय जेव्हा या दोन मुलांच्या मध्ये उभा राहिलेले ठोकळे समान केले तरच आपल्याला सांगता येईल की हा मुलगा कोणता मुलगा उंच आहे. नंदू काय म्हणते बघा, नाऊ दॅट दे आर ऑन ब्लॉक of equal height we see that the boy on right side is taller. आता या ठिकाणी त्यांचे दोन हे खालचे दोन ठोकळे आहेत ना ते समान उंचीचे घेतले आणि मग उभा केला आणि समजलं की हा जो मुलगा आहे हा मुलगा डावीकडील मुलापेक्षा उजवीकडील मुलगा हा उंच आहे. बघा पुढे, टीचर द हाईट ऑफ बघा द हाईट ऑफ द बॉयज कॅन बी कम्पेअर when they stand at the same height. कधी तुलना करता आली आपल्याला, ज्यावेळेस ते दोघं जण सारख्याच उंचीच्या ठोकळ्यावर उभा होते. सिमिलरली इन फ्रॅक्शन्स हॅव द सेम डिनोमिनेटर देअर डिनोमिनेटर डिसाइड विच फ्रॅक्शन इज बिगर. आणि अशा वेळेला जर आपण समान छेद केले तर त्यावेळेला अंश ज्याचा मोठा असेल तो अपूर्णांक मोठा असेल असं आपण ठरवू शकतो. लगेच नंदू काय म्हणते बघा, गो इट लेट्स ऑब्टेन द सेम डिनोमिनेटर ऑफ द बोथ फ्रॅक्शन्स. आणि दोन्ही अपूर्णांकाचे काय करा, समान छेद करायचे आहेत. हे कोणाच्या लक्षात येतं, नंदूच्या लक्षात येतं. बघा सोनू काय म्हणतोय, 5 into 7 can be divided by both 5 and 7. So 35 can be the common denominator. 35 is the common denominator. इथं लक्ष द्या, 3/5 is equal to 3 into 7 divided by 5 into 7 is equal to 81 divided by 35. Now second fraction is 4/7 is equal to 4 into 5 divided by 7 into 5 is equal to 20 divided by 35. हे दोन फ्रॅक्शन तयार होतात. लुक इट, इकडे लक्ष द्या, 21/35 is 21/35 is greater than 20/35. Why? Because same denominator, 35 is the same denominator, and which is the greater numerator? 21. 21 is greater numerator. So 21/35 is the greater fraction. Understand? बघा, to compare unlike fractions we convert them into their equivalent fractions so that their denominators are the same.